कोकणातून मुंबईला येणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी व्हिडिओ केला शेअर, तर आश्वासनं मिळाली आणि पावसानं वाहून गेली, सरदेसाईंची टीका। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 85 लाखांचा ड्रेनेज घोटाळा, काम न करता ठेकेदाराला 85 लाखांची बिलं अदा, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदमांचा गंभीर आरोप। कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळ्याच्या दरम्यान अनेक तरुणांची हुल्लडबाजी, होर्डिंगवर चढून आगमन सोहळा पाहण्याचा प्रयत्न, हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांकडून लाठीमार। पुणे गणेशोत्सव मंडळ नियोजन बैठकीमध्ये गोंधळ, गणेश मंडळांचा कार्यकर्ता नसलेला व्यक्ती हिंदी बोलत असल्यानं गोंधळ। केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अच्युतानंदन यांचा कामगारांच्या हक्कासाठी मोठा लढा। माणिकराव कोकाटेंचे आणखीन 2 व्हिडिओ समोर, जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले माणिकराव कोकाटेंचे आणखीन व्हिडिओ। बीडमधील कोठारबन येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था, शाळेच्या भिंतीला मोठमोठे तडे, शासनानं शाळा लवकरात लवकर बांधून द्यावी, विद्यार्थ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे अडवण्याचा प्रयत्न, रेल्वे रुळावरून येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यानं रेल्वे अडवण्याचा प्रयत्न, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला। एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, डोंबिवलीमधील टाटा पॉवर नाका परिसरातील घटना, प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप। बारामतीमध्ये भंगाराच्या गोदामाला लागली आग, 2 अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न, तर आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।